गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा टॉपिक काय आपला 8वीचा सराव संच 12.1. ओके, 8वीचा सराव संच 12.1 मध्ये काय टॉपिक दिलेला आहे ना, आता आपला 10.1 आणि 10.2 पण झाला आणि 11 पण कंप्लीट झाला. आता 12.1 चा टॉपिक चालू करू आपण. ओके, सगळ्यात पहिले मित्रांनो प्रश्न समजून घ्या. चलासाठी दिलेल्या किमती त्या समीकरणाच्या उकली आहेत का ते ठरवायचं आपल्याला. ओके, पण या प्रश्न म्हणजे काय नेमकं, त्यांना काय प्रश्न विचारायचा नेमकं किंवा त्या प्रश्नाचं उकल काय ते पहिले आपण समजून घेऊ. ओके, सगळ्यात पहिले चल म्हणजे काय आणि हा उकल म्हणजे काय हे शब्द समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला समीकरण सोडवायला सोपं जाईल. ओके, आता समीकरण म्हणजे काय दिलेलं असतं ना, समीकरण म्हणजे काय मित्रांनो, जसे सराव संचामध्ये समीकरण शब्द आहे, उकल शब्द आहे, चल शब्द आहे, यांचे अर्थ पहिले समजून घेऊ. सगळ्यात महत्वाची काय ना मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला x प्लस वाय बरोबर 6 किंवा 7, x प्लस 6 बरोबर 8 हे असे जे दिलेले असतात ना गणित. ओके, सो हा जो पार्ट असतो ना याला म्हणतात समीकरण. समीकरण म्हणजे काय, गणित. ओके, समीकरण म्हणजे काय, गणित. याला काय म्हणतात, गणित किंवा समीकरण. हे आपल्याला सोडवायचं असतं. हे काय असतं, आपल्याला सोडवायचं असतं. सो याला काय म्हणतात, समीकरण. ओके, आणि त्याच्यामध्ये जे एबीसीडी मधले अक्षर असतात ना, सपोज हा एक्स असेल, वाय असेल. ओके, सो एक्स आणि वाय हे जे अक्षर असतात ना यांना काय म्हणतात, चल. यांना काय म्हणतात, चल. ओके, सो त्याच्यामध्ये तुम्हाला एक चल समीकरण दिलंय. एक चल समीकरण म्हणजे याच्यामध्ये दोन चल आहे, हा एक्स पण आहे आणि वाय पण आहे. सो ते दोन चल समीकरण असतं, पण तुम्हाला दोन चल समीकरण आताच दिलेलं नाही, तुम्हाला एक चल समीकरण दिले. एक चल समीकरण म्हणजे काय, हे जे समीकरण तुम्हाला दिलंय ना, एक्स वजा 4 बरोबर 3. ओके, एक्स वजा 4 बरोबर 3 हे समीकरण काय आहे ना, तुम्हाला एक चल समीकरण. त्याच्यामध्ये एकच चल आहे, एक्स वजा वाय एक्स वजा 9 बरोबर 6, एक्स वजा 9 बरोबर 6. हे काय झालं, हे पूर्ण एक समीकरण झालं. त्याच्यामध्ये फक्त एक्स दिलाय तर तो चल आहे. हा काय एक्स चल आहे, पण एक एका दोन चल आहे, तर एकच चल आहे. तो एकच चल आहे त्या पूर्ण समीकरणामध्ये, म्हणून याला एक चल समीकरण म्हणतात. मग उकल म्हणजे काय, तर उकल म्हणजे ह्या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी काहीतरी किंमत आहे. ओके, एक्सच्या ठिकाणी काहीतरी किंमत, ती जी किंमत आपण काढू ना मित्रांनो त्याला म्हणतात उकल. ती जी किंमत काढली जाईल ना त्याला उकल म्हणतात. ओके, आता किंमत आपण मी सांगतो तुम्हाला कशी. सो ह्या एक्स आणि वाय या जागेवरची जी ठिकाण, ज्या प्लेसवरची जी किंमत असते ना त्या किमतीला म्हणतात उकल. ओके, पण ते सोडवावं लागतं. ते सोडवण्यासाठी जे सोडवतात ना त्याला उकल म्हणतात. सोडवल्यानंतर जी किंमत आहे तिला पण उकल म्हणतात, आणि सोडवणे त्याला पण म्हणतात उकल म्हणतात. आता ते सोडवू मित्रांनो. कोणतं एक गणित असेल त्याला आपण समीकरण म्हणणार. चल म्हणजे काय, हा एक्स असेल, वाय असेल, पी असेल, क्यू असेल, काही असेल. सो त्याला काय म्हणतात, त्या एक्स वाय झेड जे एबीसीडी मधले अक्षर असतात त्यांना काय म्हणतात, चल म्हणतात. ओके, आणि उकल म्हणजे त्या चलाच्या जागेवर असणारी जी किंमत आहे ती नंतर आपल्याला भेटते, तिला म्हणतात उकल. ओके, आता बघा त्यांनी काय सांगितलं, पहिलं समीकरण आपल्याला दिलेलं आहे, पहिलं गणित आपल्याला काय दिलेलं आहे, एक्स वजा 4 काय दिले, एक्स वजा 4 बरोबर 3. म्हणजे इथे अशी कोणती संख्या आहे जी आपण वजा केली 4 सोबत तर 3 उत्तर येईल. ओके, सो इथं असलेली संख्या कोणती आहे, सो तिला आपल्याला सांगायचंय. तर त्यांनी काय सांगितलंय, तुम्ही काय करा, एक्सच्या ठिकाणी एकदा 1 वापरा, -1 वापरा, एक्सच्या ठिकाणी एकदा 7 वापरा आणि एक्सच्या ठिकाणी एकदा वजा 7 वापरा. ओके, काय वापरायचं, एक्सच्या ठिकाणी एकदा -1 वापरायचं, एक्सच्या ठिकाणी एकदा 7 वापरायचं आणि एक्सच्या ठिकाणी एकदा वजा 7 वापरायचं. ते का, कारण हे मध्ये त्यांनी जे बरोबरचं चिन्ह दिलंय मित्रांनो, सो बरोबरच्या चिन्हाचा अर्थ असा होतो की ही बाजू आणि ही बाजू समान. ओके, बरोबरचं चिन्ह म्हणजे काय, ही बाजू पण 3, ही बाजू पण 3. ओके, ही बाजू पण 4 आणि ही बाजू पण 4, याला म्हणतात बरोबर. आता ह्या बाजूला असेल 4 आणि या बाजूला असेल 3 तर हे बरोबर आहे का, नाही. ओके, ही 4 आणि ही 3 बरोबर नाहीये ना, तर इक्वल आहे का ती, नाही, तर ती इक्वल नाहीये. इक्वल म्हणजे बरोबर नाही. या बाजूला पण समान पाहिजे, जसं तराजू असतो ना, दोघी बाजूला जर समान असेल तर तो इक्वल होतो. ओके, जर खालीवर असेल तर तो इक्वल आहे का, नाही. सेम या बाजूला पण जर 15 असेल, इक्वल 15. सो ते काय म्हणतात की ही बाजू आणि ही बाजू समान करा, यापैकी अक्षर वापरा. ओके, ह्यापैकी अक्षर वापरायचे, ही बाजू कोणती समान आहे ते सांगा. ओके, चला आता ते सोडवू मित्रांनो आपण. आता त्यांनी सगळ्यात पहिले काय सांगितलेले आपल्याला, एक्सच्या ठिकाणी -1, 7 किंवा -7 पैकी एक एक कोणती तरी किंमत टाका आणि सोडवून दाखवा. सो सगळ्यात पहिले उदाहरण लिहून घेऊ मित्रांनो. आपल्याला एक्स वजा 4 बरोबर 3. सगळ्यात पहिले आपण -1 वापरून बघू. ओके, एक्सच्या ठिकाणी काय वापरायचं, -1 समान होत आहे का ते बघायचं आपल्याला. सो इकडे आपण -1 वापरला, इकडे वापरला आपण -1, त्याच्यानंतर -4. ओके, इथे लिहून घ्या मित्रांनो, समीकरणामध्ये
x ची वजा 1 किंमत टाकून. ओके, समीकरणामध्ये x ची किंमत काय टाकली आपण? वजा 1 किंमत टाकून. x ची वजा 1 किंमत टाकून. आता वजा 1 किंमत वापरली आपण x ची, परत वजा 4 आणि बरोबर 3. आता वजा 1 आणि वजा वजा काय होणार आहे? अधिक. वजा आणि वजा अधिक झाला. अधिक मग 4 आणि 1 किती झाले? 5. ही बाजू काय आली? 5 आणि ही बाजू काय? 3. पण ही बाजू फक्त 5 नाही मित्रांनो, वजा 5 आहे. का? कारण या साईडला वजा चिन्ह आहे, म्हणून इथे काय होईल? वजा. मोठ्या संख्येचं चिन्ह येईल ना. सो ही बाजू काय झाली? वजा आणि ही बाजू काय झाली? अधिक. सो वजा आणि अधिक, आणि त्यातल्या संख्या पण बरोबर नाही. इकडे 5 आणि इकडे 3 आहे, मग ती बरोबर आहे का? डावी बाजू कोणती मित्रांनो? असं समीकरणाकडे बघायचं आणि हात ठेवायचा. ही बाजू कोणती आहे? हा हात आपला कोणता आहे? डावा. हा बाजू कोणता आहे? उजवा. सो ही बाजू डावी, ही बाजू उजवी. ही बाजू कोणती आहे? डावी. ही आहे डावी बाजू. डावी बाजू. आणि कोणती आहे? उजवी बाजू. ही कोणती आहे? डावी बाजू. ही कोणती आहे? उजवी बाजू. हात ठेवा. हा हात ठेवल्यानंतर ज्या हातावर इकडेची ज्या बरोबरच्या चिन्हाच्या या बाजूला जो आपला हात असेल, समीकरणाकडे बघू ना आपण, या बाजूला इकडे डावी बाजू आहे कारण इकडे आपला डावा हात आहे, ही उजवी बाजू आहे, इकडे उजवा हात आहे. ओके, समीकरणावर हात ठेवायचा आणि बघायचं इकडे कोणती डावी, कोणती उजवी आहे. समजला? मग मध्ये बरोबरचं चिन्ह द्यायचं. मध्ये बरोबरचं चिन्ह दिलं. डावी आणि उजवी बाजू बरोबर आहे का? नाही, मग इक्वल नाहीये ती. ओके, डावी व उजवी बाजू बरोबर नाही. उकल आहेत का ते ठरवा. सो डावी व उजवी बाजू ही उकल नाही. म्हणजेच काय लिहायचं? x बरोबर वजा 1 ही समीकरणाची उकल नाही. ओके, एक ही उकल आहे का? नाहीये. आता दुसरी किंमत टाकून बघू. काय? दुसरी किंमत टाकून बघू. x च्या ठिकाणी आपण दुसरी किंमत टाकून बघू. परत समीकरण लिहा. x बरोबर वजा x वजा 4 बरोबर 3. आता कोणती किंमत टाकायची? 7. समीकरणामध्ये x बरोबर किंवा x ची 7 किंमत घेऊ. 7 किंमत घेऊ. ओके, समीकरणामध्ये x ची किंमत काय घ्यायची? आता 7 घ्यायची. कारण 7 पण सांगितले ना, वजा 1 घेतली आपण, उकल निघाली का? नाही. आता 7 घेऊन बघू. x च्या ठिकाणी 7 वापरा. x च्या ठिकाणी काय वापरला? 7 वजा 4 बरोबर 3. आता काय उत्तर येणार आहे? 7 मधून 4 गेले, उत्तर काय आला? 3. इकडे येऊन काय? 3. मग बरोबर आहे की नाही उकल? हो. डावी आणि उजवी बाजू काय? समान आहे. लिहा मग. इकडे कोणती बाजू आहे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू. म्हणजे दोघी पण बाजू काय? समान. 7 x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे. ओके, x बरोबर 7. x बरोबर 7 ही काय समीकरणाची मग उकल आहे. ओके, तिसरं पण टाकून बघू मित्रांनो. तिसरी पण टाकून बघू. आता x वजा 4 आपलं समीकरण काय आहे? x वजा 4 बरोबर 3. x च्या ठिकाणी आपण आता वजा 7 वापरून बघू. x च्या ठिकाणी काय वापरायचा? वजा 7. आता x च्या ठिकाणी वजा 7 वापरला, इथं वजा 4 बरोबर 3. आता वजा वजा परत काय होणार आहे? अधिक. वजा आणि वजा अधिक झाला. 4 आणि 7 अधिक म्हणजे काय झालंय? 11. वजा 11 बरोबर 3. ही पण समीकरणाची उकल आहे का? नाही, ही पण समीकरणाची उकल नाहीये. ओके, मग 7 पण उकल नाहीये, वजा 7 आणि वजा 1 पण त्याची उकल नाहीये. उकल काय? फक्त 7. समीकरणामध्ये 1 ची किंमत 7 घेऊ. 7 वजा 4 बरोबर 3. 3 इकडे पण 3 इकडे पण, दोघं पण समान आहे, म्हणून डावी व उजवी बाजू समान आहे. सो x बरोबर 7 ही समीकरणाची उकल आहे. सो ही 7 तुमची उकल निघाली मित्रांनो. समजलं? दोघी बाजू समान असल्या पाहिजे. ओके, चला पुढचं सम सॉल्व्ह करू. पुढचं उदाहरण. आता पुढच्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? 9m बरोबर 81. 9m बरोबर 81. मग या बाजूला पण 81 आणि या बाजूला पण 81, म्हणजे 81 आहेत का ते आपल्याला
शोधायचं आहे. म्हणजे यापैकी यमच्या ठिकाणी कोणती संख्या टाकली तर दोघांची उकल सेम असेल, म्हणजे दोघा साईड काय असतील, सेम असतील, इक्वल असतील, हे बघायचं आपल्याला. सो यमच्या ठिकाणी आपण 3 पण टाकून बघू, 9 पण टाकून बघू आणि -3 सगळ्या संख्या टाकून बघू की आपली उकल नेमकं येते कोणती आहे. ओके, सो आता 9च्या ठिकाणी आता 9 आणि यम, सो 9 आणि यम यांच्यामध्ये कोणतं साईन आहे? याच्या अगोदर तर मायनस प्लस हे साईन होतं, याच्यामध्ये कोणतं साईन आहे? कोणतंच साईन नाही. जर अशी संख्या असेल ना मित्रांनो, त्यांच्या दोघांमध्ये कोणतंच साईन नसेल तर याचा अर्थ असा असतो की त्याच्यामध्ये गुणाकाराचा साईन आहे. याचा अर्थ काय असतो? त्याचा गुणाकाराचा साईन आहे. ज्यावेळेस त्या दोघांमध्ये काहीही संख्या नसेल, सॉरी काहीही चिन्ह नसेल, त्यावेळेस ते गुणाकाराचं असतं, असं समजून घ्या. ओके, आता 9 आणि यम यांच्यामध्ये कोणतं साईन आहे? गुणाकाराचा साईन आहे. ओके, चला आता आपण सोडवूया. कोणतं सोडवायचं? पहिले समीकरणामध्ये आपण 3 टाकून बघू. ओके, समीकरणामध्ये यम ची किंमत 3 घेऊ. ओके, समीकरणामध्ये 3 किंमत घ्यायची. आता कसली? यमची किंमत 3 घेऊ. आता हा 9 यम बरोबर 81, 9 यम बरोबर 81. आता यमच्या ठिकाणी कांची किंमत घ्यायची आपल्याला? 3. सगळ्यात पहिले 3 दिले तर 3 घेऊ. 9 गुणिले 3. ओके, 9 गुणिले 3, किंवा तुम्ही असंही लिहू शकता 9 ब्रॅकेटमध्ये 3, असंही लिहिता येतं, काय प्रॉब्लेम नाही. ओके, सो 9 गुणिले 3 डायरेक्टली लिहून घेऊ आपण, बरोबर 81. 9 गुणिले 3 बरोबर 81, 81. आता मला सांगा इथे कोणतं साईन नाही, म्हणून गुणाकाराचं साईन हे गृहीत धरलं जातं, त्याच्यामुळे मी डायरेक्ट इथे गुणाकाराचं साईन टाकून दिलं. ओके, 9 त्रिक 27 मित्रांनो, बरोबर 81. बरोबर येते का ही उकल? नाही येते. ओके, ही उकल म्हणजे दोघी साईड इक्वल आहेत का? नाही, दोघी साईड इक्वल नाहीये. ओके, सो मग काय लिहिणार इथे? डावी बाजू आणि उजवी बाजू म्हणजे कोणती? डावी बाजू, उजवी बाजू. ही बाजू डावी, ही बाजू उजवी. हात आपला ज्यावेळेस आपण समीकरणाकडे बघतो त्यावेळेस दोघं हात ठेवायचे. हा जो हात असेल या बाजूचा तो असतो डावा, हा असतो तो उजवा. ओके, समजलंय? समीकरणाकडे बघून, पण असं उलट बघून नाही, तर उलटा हात होऊन जाईल. ओके, त्यामुळे इकडे बघूनच करा, समीकरणाकडे बघून. वहीच्या वेळेस तुमच्याकडे असेल ना तर वहीवर जरी हात ठेवला तर इकडची बाजू ही डावी बाजू, इकडची बाजू ही उजवी बाजू. ओके, चला, डावी बाजू आणि उजवी बाजू समजली मित्रांनो. सो इक्वल आहे का? ते नाहीये. सो इक्वल नाहीये म्हणून हा इक्वल मध्ये क्रॉस करून टाका. त्याच्यानंतर खाली लिहिताना कसं लिहिणार? यम बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. समजला? यम बरोबर 3 ही समीकरणाची उकल नाही. खालीवर लाईन झाली मित्रांनो, समजून घ्या. ठीक आहे, समीकरणाची उकल नाही. चला पुढच्या आपण किंमत टाकून बघू. यमच्या जागेवर आता 9 टाकून बघू. 9 यम बरोबर 81. आता यमच्या ठिकाणी 9 टाकून बघा मित्रांनो, यमच्या ठिकाणी 9 टाकून बघा. 9 गुणिले 9, 2 मिनिटं. समीकरणामध्ये यम ची 9 किंमत घेऊ. ओके, सो 9, आता यमच्या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला? 9 बरोबर 81. ओके, काय केलं आपण? 9 जसाच्या तसा खाली लिहिला. यमची किंमत काय घ्यायची आपल्याला? आता ह्या 9 घ्यायची. पहिले काय घेतली होती? यमची किंमत 3. यमची किंमत काय घेतली होती? 3. आता यमची किंमत काय घेतली आहे? 9. गुणाकाराचा साईन का आला? कारण याच्या दोघांमध्ये कोणताच साईन नसतो, त्याचा अर्थ गुणाकाराचा साईन असतो. सो 9 गुणिले 9, आन्सर काय येणार आहे? 9 9 जा किंवा 9 9 81 बरोबर 81. आली इक्वल बरोबर, आली उकल बरोबर. ओके, सो इक्वल आहे. ओके, मग डावी बाजू बरोबर आहे ना, इक्वल उजवी बाजू. दोघी बाजू काय समान, म्हणून समानचं चिन्ह. ओके, डावी बाजू आणि उजवी बाजू काय समान.
समजलं मित्रांनो, डावी आणि उजवी बाजू काय समान, म्हणजे m बरोबर 9 ही समीकरणाची उकल आहे. ओके, म्हणजे हे 9 आन्सर करेक्ट आहे मित्रांनो. ओके, समीकरणाची उकल आहे. तिसरा पण करून बघू. तिसऱ्यामध्ये आता m ठिकाणी आपण -3 टाकून बघू. m गुणिले m बरोबर 81. ओके, आता 9 गुणिले -3 करा बरोबर 81. 9 त्रिक 27 आला का बरोबर? नाही, 9 त्रिक 27 आन्सर आलं. ओके, -27 इकडे 81 इकडे -27 म्हणजे ही उकल आहे का? नाही. ही पण उकल आहे का? नाही. ही उकल आहे ना, सो ही उकल आहे. समजलं मित्रांनो. आता याच्या पुढचं समीकरण सॉल्व्ह करू बघू. पुढचं समीकरण आता काय दिलेलं आहे, 2a अधिक 4 बरोबर 0. a ची किंमत काय घ्यायची मित्रांनो? आपल्याला a ची किंमत एकतर 2 घ्यायची, a ची किंमत एकदा -2 घ्यायची आणि a ची किंमत एकदा 1 घ्यायची. चला तर मग मित्रांनो सोडवून बघू. ओके, समीकरणामध्ये a ची 2 किंमत घेऊ. 2 किंमत घेऊ. ओके, समीकरणामध्ये a ची किंमत काय घ्यायची? आता 2 घेऊन बघू. पहिले समीकरण लिहून घेऊ. 2a अधिक 4 बरोबर 0. हे आपलं समीकरण आहे मित्रांनो. हे काय आहे? समीकरण आहे. मी सांगितलं समीकरण म्हणजे काय. आता हे 2 आणि a मध्ये कसलंच चिन्ह नाहीये. 2 आणि a मध्ये कसलं चिन्ह नाही. याचा अर्थ कसलं चिन्ह आहे? 2 आणि a मध्ये गुणाकाराचं. कसलं चिन्ह आहे? गुणाकाराचं. तर ते टाकून सॉल्व्ह करू मित्रांनो. ओके, आता 2च्या ठिकाणी a च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे? 2. सो हा पहिला आपला 2 आणि a च्या ठिकाणी आपल्याला a ची किंमत काय घ्यायची? आपल्याला 2. a ची किंमत काय घ्यायची? 2. तो 2 गुणिले 2. ओके, 2 गुणिले काय? 2. सो 2 गुणिले 2 किती झाले? 4. हा अधिक 4 बरोबर 0. ओके, सो 2 गुणिले 2 काय झाला? 4. हा अधिक 4 जसाच्या जसा बरोबर 0. 4 आणि 4 8 आणि इकडे 0. उकल बरोबर आहे का मित्रांनो? नाही. मग दोघी साईन बरोबर आहेत का? नाही, उकल नाहीये बरोबर. ओके, म्हणजेच डावी बाजू बरोबर इक्वल नाहीये. कोणती बाजू? उजवी बाजू. डावी आणि उजवी बाजू इक्वल आहे का मित्रांनो? नाहीये. मग काय सांगणार? a बरोबर 2 ही समीकरणाची उकल नाही. ही समीकरणाची उकल आहे का? नाही. समजला? ओके, आता पुढचं सॉल्व्ह करून बघू मित्रांनो. a च्या ठिकाणी आता काय? -2 घेऊन बघू. आता हे समीकरण आहे आपलं. काय समीकरण आहे? 2a अधिक 4 बरोबर 0. ओके, अधिक 4 बरोबर काय आहे? 0. ओके, 2a अधिक 4 बरोबर काय? 0. मग समीकरणामध्ये आता a ची किंमत आपण -2 घेऊन बघू. ओके, समीकरणामध्ये a बरोबर -2 घेऊ. ओके, आता काय करायचं आपल्याला? a ची किंमत काय करायची? -2. a ची किंमत काय करायची? -2. म्हणजे इथे -2 येईल आणि या दोघांमध्ये कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं. तर पहिले 2 लिहून घ्या मित्रांनो. पहिले 2 लिहिला. 2 नंतर चिन्ह देऊन टाका, गुणाकार. ओके, 2 नंतर चिन्ह काय दिलं? गुणाकार. a ची किंमत आता आपल्याला काय घ्यायची आहे? -2. a ची किंमत काय करायची आहे? -2 आणि हा अधिक जसाच्या तसा बरोबर 4 बरोबर काय झाला? 0. ओके, 2 ची किंमत आपण जशीच्या जशी 2 लिहिली, त्याच्यानंतर मध्ये काहीच साईन नाही म्हणून गुणाकाराचं साईन दिलं. a ची किंमत आपण आता इथून -2 घेतली, मनाने घेतलेली नाही. त्यांनी सांगितलं एकदा 2 वापरा, एकदा -2 वापरा, एकदा 1 वापरा. 2 वापरली आपण एकदा. हे बघा, 2 गुणिले 2, a ची किंमत 2 टाकली होती. आता a ची किंमत -2 टाकून बघितली. ओके, आता हे 2 गुणिले 2 सो बेदुने 4. बेदुने 4. 2 गुणिले 2 म्हणजे बेदुने 4 झाले. 2 गुणिले 2 याचा अर्थ काय होतो? 4 बेदुने 4. सो 2 गुणिले 2 म्हणजे इथे काय आला?
4, पण 4 आला कोणता आला मायनस, याला मायनस साईन मित्रांनो म्हणून इकडे मायनस. हा +4 जसाच्या तसा बरोबर हा 0. ओके. आता मायनस आणि प्लस काय होतो मित्रांनो, प्लस आणि प्लस असेल तर प्लस होणार, मायनस मायनस असेल तर प्लस होणार, मायनस प्लस असेल तर मायनस होणार, प्लस आणि मायनस असेल तर मायनस होणार. आपल्याला काय सांगितलंय, मायनस आणि प्लस असेल तर काय होतो मायनस, मायनस आणि प्लसचा मायनस झाला, सो 4 मधून 4 गेले, खाली काय आले 0, खाली काय उरला 0, या बाजूला काय पण 0. ओके. मग ही समीकरणाची उकल आहे का, ऑब्विसली ही समीकरणाची उकल आहे. काय संख्या, सो -2 ही समीकरणाची उकल आहे. ओके. सो ए बरोबर -2. 2 मिनिटं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, हे लिहा मित्रांनो. डावी बाजू उजवी बाजू, नाही तर समजणार नाही. डावी बाजू उजवी बाजू इक्वल आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू इक्वल आहे. सो ए बरोबर -2, ए बरोबर -2, ए बरोबर -2. ही समीकरणाची उकल आहे. ए बरोबर -2 समीकरणाची उकल आहे. आता तिसरा पण समीकरण टाकून बघू मित्रांनो. ए ची किंमत आपण 2 घेऊन बघू. आता ए ची किंमत काय करून घेऊ, 1 घेऊन बघू. ओके. आता इथे समीकरण लिहिलेलं आहे 2a अधिक 4 बरोबर 0. आता ए च्या ठिकाणी 1 टाकून बघा, 2 गुणिले 1, 2 आणि ए च्या मध्ये काहीच साईन नाही, म्हणजे काय गुणाकाराचं साईन आहे. ए च्या ठिकाणी आपण 1 घेतला, सो 2 गुणिले 1 घेतला अधिक 4 बरोबर 0. ओके. सो 2 गुणिले 1 म्हणजे बे 1 बे, अधिक 4 जसाच्या तसा, 4ला काहीच हात लावायचा नाही, 0. 2 आणि 4 किती झाले 6 बरोबर 0. समीकरणाची उकल आहे का मित्रांनो, ही नाही. मग ए बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही, असं खाली राईट केलं तरी चालेल. ओके. मग समीकरणाची उकल काय, ए बरोबर -2 ही समीकरणाची उकल आहे. समजलंय मित्रांनो. ओके. चला पुढचा सम सॉल्व्ह करून बघूया. ओके. चौथं उदाहरण काय दिलंय आपल्याला, 3 वजा y बरोबर 4. आता y च्या ठिकाणी किंमत काय टाकली, y च्या ठिकाणी एकदा किंमत -1 टाकायची, एकदा 1 टाकायची आणि एकदा 2 किंमत टाकून कोणती उकल बरोबर आहे ते आपण शोधून काढायचं. ओके. आता बघा 3 वजा y हे समीकरण दिले आपल्याला, 3 वजा y बरोबर 4 हे समीकरण दिलेले. ओके. आता समीकरणामध्ये y ची वजा 1 किंमत घेऊ. y ची किंमत काय घ्यायची आहे, -1 घेऊन बघू. आता मित्रांनो y ची किंमत -1 घेऊन बघू बरं. 3 हा वजा जसाच्या तसा, हा वजा यांचा आहे मित्रांनो. ओके. समीकरणामधला वजा, इथे -1 किंमत घ्यायची, -1 बरोबर किती सांगितलं आपल्याला 4. ओके. आपण समीकरण लिहिलं एवढं, 3 जसाच्या तसा लिहिला, हा वजा इथलचा वजा जसाच्या तसा लिहिला. y ची किंमत काय घ्यायची आपल्याला, y ची किंमत त्यांनी -1 घ्यायला सांगितली म्हणून y ची किंमत पूर्ण -1 घेतली मित्रांनो, तिला ब्रॅकेट करून टाकला. ओके. y ची किंमत काय घेतली, -1 घेतली, हा वजा या समीकरणामधला आणि हा 3 बरोबर 4. ओके. आता या साईडला 4 येतो का ते बघायचं आपल्याला. आता हा वजा आणि हा वजा, वजा आणि वजा अधिक होणार मित्रांनो. हा 3 ॲज इट इज खाली राईट करा, वजा आणि वजा काय झाला अधिक, वजा आणि वजा अधिक झाला, हा 1 जसाच्या तसा आणि बरोबर 4. ओके. आता 3 अधिक 1 बरोबर काय झाला 4 आणि हा 4. हा अधिक कसं काय आला, मी आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं तुम्हाला, वजा आणि वजा अधिक होणार, अधिक आणि अधिक अधिक होतो, अधिक वजा 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 अधिक वजा. ओके. सो वजा आणि वजा काय झाला अधिक, 3 अधिक 1 बरोबर 4 आणि बरोबर 4. ओके. ही समीकरणाची उकल आहे मित्रांनो. ही काय झाली समीकरणाची उकल आहे. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू इक्वल आहे की नाही, आहे, म्हणून इक्वल आपण दाखवली. डावी बाजू उजवी बाजू काय इक्वल आहे. y बरोबर -1, y बरोबर -1 ही समीकरणाची उकल
आहे. ही काय समीकरणाची उकल आहे. आता दुसरे पण टाकून बघू मित्रांनो, दुसरी उकल निघते का. 3 वजा 4. ओके, आता 3 वजा y बरोबर 4. समीकरणामध्ये y ची वजा 1 घेतला मित्रांनो. आता 1 y ची 1 किंमत घेऊ. y ची किंमत काय घ्यायची आता 1. y ची 1 किंमत घेऊन बघा बरं. 3 वजा 1. आता इथं फक्त सिंगल 1 घ्यायचा का, कारण त्यांनी सिंगल 1 सांगितलं आपल्याला. इथं वजा 1 का घेतला आणि इथं वजा 1 सांगितलं होतं. इथं फक्त 1 सांगितलं, त्याला 1 ला कोणतं चिन्ह दिलेलं नाही. मग 3 वजा 1 बरोबर 4. 3 वजा 1 बरोबर 4, कारण 3 वजा इथं y, सो आपण y च्या ठिकाणी 1 घेतला. सो 3 वजा 1 बरोबर 4. 3 मधून 1 गेला, उरले किती 2, बरोबर इकडे 4. सो 2 ह्या बाजूला त्या बाजूला 4. समीकरणाची उकल बरोबर आहे का, नाही. मग समीकरणाची उकल नाही. डावी बाजू ही उजव्या बाजूची उकल नाही, म्हणजे समान नाही. उजवी बाजू. ओके, खाली लिहिताना तुम्ही लिहू शकता y बरोबर 1 ही समीकरणाची उकल नाही. ही समीकरणाची उकल आहे का, नाही. ही समीकरणाची उकल नाही. ओके, आता बघा y च्या ठिकाणी आपण 2 घेऊन बघू. समीकरण काय आपला 3 वजा y बरोबर 4. आता हे लिहत नाही मित्रांनो मी. हे बघा 3 वजा y डायरेक्ट किंमत सांगतो तुम्हाला. 3 वजा y च्या ठिकाणी काय किंमत घ्यायची आपल्याला 2 बरोबर 4. 3 मधून 2 गेला 1 बरोबर 4. ही समीकरणाची उकल आहे का, नाही. का, कारण 3 जसाच्या तसा घेतला, वजा आपण खाली घेतला, y च्या ठिकाणी 2 घेतला, कारण आपल्याला त्यांनी 2 सांगितला होता. 2 घेतला आणि बरोबर 4. सो ही समीकरणाची उकल नाही. ही समीकरणाची उकल आहे. ही पण समीकरणाची उकल नाही. समजलं मित्रांनो हा टॉपिक 12.1. ओके, आता हा 1 होता. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2 चालू करू. ओके, आता याच्यामधलाच प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर 2 चालू करू. ओके, चला.